नमस्कार, माझं नाव मनीष कुमार. मी ओसी मध्ये फॅकल्टी आहे. माझ्या अतिरिक्त काही फॅकल्टीचं नाव घ्यायचं झालं तर आमचे डायरेक्टर डॉक्टर अमित सर, त्याच्यानंतर विंग कमांडर आलोक सहाय सर आणि सुमित सर, हे काही नावे आहेत जे आमच्या इथं फॅकल्टी आहेत. ओसीएच्या माझ्याबद्दल थोडं सांगायचं झालं तर मी सीडीएस आणि एफकॅट 10 वेळा क्लिअर केली आहे, एसएसबी दिलेली आहे आणि रिसेंटली मी यूजीसी नेट डिफेन्स अँड स्ट्रॅटेजी स्टडीज मध्ये 100% मिळून AIR 1 मिळवला आहे. तर हा एक जस्ट इंट्रो आहे की आमची बाकी फॅकल्टी पण डॉक्टर अमित सर कसे काळजी घेतात फॅकल्टी बद्दल. ओसीए बद्दल सांगायचं झालं तर आजपर्यंत आमचे 1071 टोटल सिलेक्शन आहेत, ज्यामध्ये आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स तिन्ही फोर्सेसमध्ये ते ॲज अ सोल्जर अँड ॲज अन ऑफिसर सर्व करत आहेत नेशनला. आणि ओसीएच्या आउटरीच बद्दल बोलायचं झालं तर सैनिक स्कूल सातारा इथे आमचे काही फॅकल्टी गेली होती, जिथे आम्ही मॅथ्स, सायन्स, इंग्लिश आणि गॅट हे सारे सब्जेक्ट शिकवले होते. त्यामुळे जे 5 स्टुडंट्स होते ते 5च्या 5ही सिलेक्ट झाले आणि त्यामुळे त्यांचा प्रतिसाद आम्हाला पुन्हा आलेला आहे की तुम्ही पुन्हा या आणि आमच्या इथं क्रॅश कोर्स घ्या. सेम गोष्ट झालेली आहे सैनिक स्कूल चंद्रपूरमध्ये. तर हा एक पुरावा आहे की ओसीएची फॅकल्टी फक्त ओसीए मध्ये नाही तर बाहेर जाऊन पण स्वतःचं मेटल आणि स्वतःला दाखवतात की ते कशाने बनलेले आहेत आणि ते कसे जे कॅडेट्स आहेत त्यांना बनवतात. ओसीए मध्ये जे डेली शेड्यूल आहे, अपार्ट फ्रॉम स्टडीज पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे क्लास होतात. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट झालं, त्यांना स्वतः दररोज न्यूज द्यावी लागते समोर येऊन, ज्याच्यामुळे त्यांचा कॉन्फिडन्स वाढतो. वेगवेगळे इव्हेंट्स होतात आणि नो डाऊट स्टडी सोबत निगोसिएशन केलं जात नाही बिकॉज आणि त्याच्यामुळेच आमचे रिझल्ट आलेले आहेत. तर हे सर्व सांगून मी आपल्याला सांगू इच्छितो की तुमचा जो मुलगा आहे कॅडेट, तो ज्या स्वप्न घेऊन इथं आला होता की आम्ही आमच्या मुलाला ऑफिसर म्हणून आर्मीमध्ये रिक्रूट करणार, ते 100% होणार बिकॉज फॅकल्टी आणि आम्ही सरांची कमिटमेंट ही हमेशा पूर्ण आहे. धन्यवाद.